सोयाबीनचे बाजारभाव राज्यामध्ये 6,000 पर्यंत कुठल्या बाजारामध्ये पोहोचलेले आहेत, कुठल्या बाजारामध्ये सरासरी हमी भावापेक्षा जास्त पोहोचलेले आहेत, याचा आढावा आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत. याआधी आपण फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचे बाजारभाव हमी भावापेक्षा जास्त राहतील किंवा हमी भावापर्यंत राहतील याचा सविस्तर विश्लेषणात्मक व्हिडिओ काल केलेला आहे. आज आपण बाजारभावांचे हे टप्पे समजून घेणार आहोत काही महत्त्वाच्या बाजार समितींच्या माध्यमातून. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026. शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की सोयाबीन वाढलेले आहेत का? तर उत्तर आहे हो. अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर 6,000 पर्यंत पोहोचलेले आहेत. लातूर बाजार समिती ही सर्वात महत्त्वाची बाजार समिती समजली जाते आणि त्या ठिकाणी सुद्धा सोयाबीनचे दर हे 6,000 रुपयापर्यंत पोहोचलेले होते जास्तीत जास्त. आता बाकीच्या ठिकाणी कशी स्थिती आहे ती अगदी थोडक्यात जाणून घेऊया. लासलगावला सोयाबीनचे 3,500 किमान दर, कमाल दर 5,800 आणि सरासरी 5,730 हमी भावाची पातळी ओलांडलेली आहे. छत्रपती संभाजीनगरला 5,400, 5,560, 5,480 असे दर आहेत. हमी भावापर्यंत पोहोचून पातळी ओलांडलेली आहे. आता मी किमान कमाल असं न सांगता फक्त बाजारभाव वाचून दाखवेन आणि शेवटचा आकडा सरासरी असेल हे तुम्ही समजून घ्यावं. माजलगावला 4,000, 5,600, 5,500 असे दर आहे. हमी भाव पातळी ओलांडली आहे. लाड कारंजा 5,000, 5,720, 5,500 हमी भाव पातळी ओलांडली आहे. तुळजापूरला 5,600 असे दर आहे. सोलापूरला 5,400, 5,650, 5,600 हमी भाव पातळी ओलांडलेली आहे. अमरावतीमध्ये 5,100, 5,550, 5,327 हमी भाव पातळी जास्तीत जास्त दराने ओलांडली, मात्र सरासरी बाजारभाव हमी भावापर्यंत पोहोचले. जळगाव 4,000, 5,400, 5,400. नागपूरला 4,600, 5,575, 5,350 हमी भावाच्या पातळीपर्यंत पोहोचलेला आहे. हिंगोलीमध्ये 5,200, 5,700, 5,450 हमी भावाची पातळी ओलांडलेली आहे. कोपरगाव 5,000, 5,626, 5,500 सरासरी दर आहे. हमी भाव पातळी ओलांडली. मेहकर 5,350, 5,810, 5,810 पर्यंत गेलेले आहेत जास्तीत जास्त आणि सरासरी जे आहे ते 5,650 हमी भावाची पातळी ओलांडलेली आहे. लासलगावचं निफाड बाजारात पांढरा सोयाबीन 5,750 सरासरी बाजारभाव हमी भावाची पातळी ओलांडली आहे. आता लातूर पिवळा सोयाबीन 5,450, 5,960, 5,700 हा बाजारभाव इथे माफ करा, हा बाजारभाव इथे जो आहे 5,700 हमी भावाची पातळी ओलांडून आता 6,000 पर्यंत वाटचाल चालू आहे. लातूरच्या मुरुड बाजारामध्ये 5,500 असे दर आहेत. अकोला बाजार बघूया. 5,335, 5,665, 5,505 इथे हमी भावाची पातळी ओलांडली आहे. मालेगावमध्ये 4,700 इथे दर कमी आहे. आर्वीमध्ये 5,400 सरासरी दर आणि जास्तीत जास्त 5,600 असे दर आहेत. हिंगणघाटला 3,800, 5,770, 5,540. वर्धा इथे मात्र दर कमी आहेत. 5,350, 5,480 आणि 5,400 हमी भावापर्यंत पोहोचलेले आहेत. भोकर 5,400, 5,500, 5,445 हमी भाव पातळी ओलांडलेली आहे. हिंगोली 5,050, 5,550, 5,350, 5,550 आणि सरासरी आहे 5,450. आता मूर्तिजापूर 5,330, 5,580 आणि 5,455 हमी भाव पातळी ओलांडली आहे. सावनेरला 5,400 सरासरी दर आहे. जामखेडला 5,000 आहे. पिंपळगावच्या औरंगपूर भेंडाळी बाजारात 5,621 दर आहेत सरासरी. परतूरला 5,481 आहे. वरुडला 5,383 सरासरी, किमान 4,305 आणि जास्तीत जास्त 5,015 असे दर आहेत. देऊळगाव राजाला 5,301, 5,401, 5,401 अशी सरासरी आहे. नांदगावच्या बाजारात 5,591 असे दर टिकून आहेत. हमी भाव पातळी ओलांडलेली आहे. किल्ले धारूरला 5,400, आंबेजोगाईला 5,670 असे सरासरी दर आहे. हातगावला 5,700, किमान 5,400, कमाल
800 असे दर आहेत. इथे 6,000 पर्यंत पोहोचलेला आहे. हिमायतनगरला 5,000, 5,300, 5,200 असे दर आहेत. आता सर्वात महत्वाचं म्हणजे मंगळूर पीर बाजारात 6,000चा टप्पा ओलांडलेला आहे. 5,600 इथे सरासरी दर आहे. किमान दर 4,500, जास्तीत जास्त 5,665. 6,500 सुद्धा टप्पा ओलांडलेला आहे. सेनगावला मध्ये 5,350 असे सरासरी दर आहे. मुरुमला 5,466 असे दर आहेत. मंगळूर पीरच्या सेलू बाजारामध्ये मात्र 5,550 असे दर आहेत सरासरी. उमरखेडच्या डांकी बाजारात 5,200 दर आहेत. बाबुळगावला 5,331, 5,630, 5,501 असे दर आहेत. राजुरा बाजारामध्ये 3,855, 5,505 आणि 5,475 असे दर आहेत. काटोलच्या बाजारामध्ये 5,050 असे सरासरी दर आहेत. आष्टी वर्धा या ठिकाणी 5,490 असे सरासरी दर आहेत. सिंधीच्या बाजारात 5,300 सरासरी दर 5,000 आणि सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये 5,550 असे दर आहे. थोडक्यात संपूर्ण राज्याचा विचार करायचा झाला तर सोयाबीनचे दर हे किमान जे आहे अपवाद वगळता 4,500च्या खाली नाही. कमाल दर मात्र 5,000च्या पर्यंत किंवा हमी भावापर्यंत पोहोचले आहेत. आणि सरासरी दरांचा विचार करता ते साधारण 5,500 ते 5,500 पर्यंत पोहोचलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये हे कसे राहतील, वाढते राहतील असा अंदाज ऑलरेडी आपण दिलेला आहे. हा व्हिडिओ बघायचा असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. येणाऱ्या काळामध्ये सोयाबीन, मका, तूर, हरभरा असे सगळ्याच बाजारभावाचं विश्लेषण आपण करणार आहोत. जोडून राहा. तुमचे काही प्रश्न असेल तर मला नक्की कळवा. धन्यवाद.